मैदानामध्ये दाखल होताना पाहणार आहोत. मॅच खूप चांगली आहे, सामना खूप इंटरेस्टिंग आहे. काही स्पर्धेचे नियम आहेत जे आम्ही तुमच्यासोबत सादर करू, त्यांचं तुम्हाला तंतोतंत आणि येथे मैदानामध्ये पालन करावं लागेल. अतिशय सुंदर आणि देखणं मैदान, पूर्ण इंटरनॅशनल व्ह्यू या स्पर्धेला देण्यात आले. तब्बल 8 स्टँड या मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहताय. डे नाईट स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये दोन्ही खेळाडू दाखल होताना पाहू शकाल, जिथे ओपनिंग ब्लास्टर्सच्या भूमिकेमध्ये अजय आणि महेंद्र हे दोन खेळाडू ओपनिंग ब्लास्टर्स जोडी जिथे मैदानामध्ये दाखल होते. वेलकम वेलकम व्ह्यूअर्स, या सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. स्क्रीनवर दहीसर संघाचे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स दाखल होत आहेत. पहा, कॅमेरामॅन आमचे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून खूप चांगलं व्ह्यू देत असताना किती सुंदर दृश्य. पहा, क्रिकेटचं मन मात्र वेधून घेणारे सुंदर दृश्य. आणि संपूर्ण आमचे मिस्टर नाणेकर सर आणि त्यांची टीम आज ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावर या स्पर्धेला संपूर्ण जगभरामध्ये अगदी कानाकोपऱ्यामध्ये जगाच्या युट्यूबच्या माध्यमातून ते पोहोचवत आहेत. थँक्यू. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या संपूर्ण टीमचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बऱ्याचशा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या सकाळच्या सत्रामध्ये उपलब्ध झालाय, उपस्थित झालाय. या खार्डी चषकामध्ये नॅशनल ब्लास्ट चॅम्पियन या सुंदर ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरुवात झाली. खरं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण या सकाळच्या सत्रामध्ये या सुंदर अशा वातावरणाला सुरुवात केली, या स्पर्धेला सुरुवात केली. आणि काही क्षणा अगोदर आपण सुंदर चित्र पाहिले, जे पूर्ण व्ह्यू दिले, याचे संपूर्ण श्रेय आपण या सकाळच्या सत्रामध्ये देऊया. ज्याप्रमाणे टीम कॅप्टन ज्यांचे तुम्ही बाईट्स पाहिली आणि खूप चांगल्या रीतीनं या स्पर्धेमध्ये अगदी खूप चांगले स्ट्रॅटर्जी आणि गेम प्लॅनिंग करून दोन्ही संघ दाखल होत आहेत. गेम ऑन होतोय. पंचांचं सिग्नल येते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जोरदार टाळ्या सुरुवात करूया पहिल्या चेंडूची. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट तयार. इट्स अ कॅच. सत्रामध्ये थोडीशी निराशाजनक होऊन आता अजयला मात्र अगदी जड पावलानं हे मैदान सोडावं लागतंय. कारण त्याच्या मनामध्ये निश्चय केलाय, जो ध्यास घेऊन आज हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. पहिली मॅच आहे. थोडंसं आपण डो फॅक्टर पाहतोय, थोडंसं हवेमध्ये आर्द्रता पाहतोय. याचा संपूर्ण परिणाम आज दिवसभरामध्ये आपल्याला या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. जसजसा ओस कमी होईल, सूर्याची किरण येतील मैदानावर, तशी या स्पर्धेला आणि धावसंख्येला चालना मिळताना पाहायला मिळेल. परंतु काही अतिशय चांगल्या दर्जाची सुरुवात ॲज अ बॉलर गोलंदाज तेजसनं सुरुवात केली. आणखी एकदा टॉप एट पाठीमागेल थर्डमॅन मध्ये चेंडू वेगानं आणि त्यानंतर लॉंग स्टॉप मध्ये हा चेंडू वेगाने निघून जात आहे. सुरुवात झाली जरी विकेट ना, तरी हा आलाय सुंदर चौकार.
चौकार आजच्या दिवसामधील तुम्हाला येताना पाहायला मिळाला. फलंदाज होते महेंद्र. खरं तर नशिबाची साथच म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे टॉफेसला बॅटच्या अगदी टो एंडला हा चेंडू अदलल्यानंतर पाठीमागे आपण लॉंग स्टॉपमध्ये येताना हा पहिला चौकार पाहायला मिळाला आहे. खरंच श्रीगणेश झालाय बॅटिंग करणारा टीम. आपण पाहू शकाल दहिसर संघ, दोन्ही अतिशय चांगले संघ. क्वालिफायर मॅच तुमच्या समोर होते आणि जिथे दोन्ही संघ आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतील, कारण या स्पर्धेमध्ये घेऊन आलेले स्वप्न आणि मॅच तुमचं पूर्ण करणार आहे. क्वालिफायर मॅच आहे, यानंतर अतिशय चांगली मॅच तुम्हाला इथे दाखल होताना मैदानामध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता, अगदी लाईन मध्ये हा चेंडू होता. तेवढ्याच हलक्या हातानं ड्राईव्ह केलं या बॉलला. बॅटिंग डिपार्टमेंट थोडंसं सेट होण्याचा प्रयत्न करतोय, ज्याप्रमाणे बाईट दिले. मिस्टर रोशन सकपाल सर, आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं की जेव्हा टॉस हरल्यानंतर दहिसर टीमच्या वाट्याला फलंदाजी आली. कॅप्टननं म्हटलं की आम्ही बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये खास करून पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त रन बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तो प्रयत्न सातत्यानं आता थोडीशी रोलिंगवर येताना पाहू शकाल. ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर अगदी चांगला चेंडू, इनस्पिन पद्धतीचा हा बॉल होता. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज झाला. चांगलं तालमेल या सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथे जोडलं जाते. संतवाही इंद्रायणी अगदी शांत पवित्रा घेण्याचा निर्णय घेतलाय, कारण ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवर विकेट आली आणि ज्या सुरुवातीसाठी ओळखले जातात अजय, अगदी ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून ओळखले जातात, परंतु आज त्यांच्या बॅटमधून थोडीशी निराशाजनक कामगिरी आणि खास करून फर्स्ट बॉलवर विकेट मिळाल्यानंतर आता मिडल ओव्हरला संघाचा डाव सावरायचा आहे. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न पहा, लाऊडली अपील झाली. पंच अतिशय चांगली कडव्या नजरेने या चेंडूकडे त्यांची नजर होती आणि त्यानंतर आपण पाहू शकाल इथे गुड कमबॅक. गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळतंय या पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये. ज्याप्रमाणे कॅप्टन म्हटलं की आम्ही टॉस जिंकलाय, गोलंदाजांकडे संधी आहे धावसंख्या रोखण्याची, कारण डू फॅक्टर आहे. फलंदाजांना थोडीशी एसटी कमी साथ देईल, मैदान कमी साथ देईल, याचा आम्ही फायदा उचलण्याचा प्रयत्न करू. आणि खरंच त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी अगदी मैदानामध्ये होती. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवर येत आहेत. पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्रयत्न झाला, परंतु झेल तिथे सुटलाय. क्रिकेटमध्ये एक एक झेल हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि तो झेल मात्र सुटलाय. जीवनदान मिळेल मैदानामध्ये आणि इथे पूर्ण केली जाते आहेत. मात्र अगदी वेगाने चपलाईने 2 रन्स. पहिल्या पॉवर प्ले मध्ये बरेचसं काही घडताना आणि बिघडताना मी पाहतोय. थोडंसं सावरतंय बॅटिंग डिपार्टमेंट आणि जिथे एक विकेट गमावल्यानंतर ऑन बोर्डवर तुम्हाला धावा पाहायला मिळत आहेत, 8 धावा. 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतात ऑन बोर्डवर. एक महत्त्वपूर्ण फलंदाज गमावलाय. पहिलं सत्र आपण पाहतोय, एन्जॉय करतोय आणि या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खरं तर टार्गेट सेट करायचं आहे आणि या टार्गेट सेट करण्याच्या उद्देशानं जी जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती, त्यामधून अजयला निराश मानानं परतावा लागल्यानंतर एक चौकार तुम्ही पाहिला अद्यापर्यंत महेंद्र याच्या बॅटमधून. त्यांची तुम्ही वैयक्तिक खेळी जर महेंद्रची पाहिली, त्याने अद्यापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. एक चौकारच्या मदतीनं 7 धावांचं योगदान मैदानामध्ये दिलाय. चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये खरं तर फलंदाजांकडे मुभा असते एक चांगल्या स्कोर कार्डवर धावसंख्या जमवण्याची. खरं तर या पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजाने याचा फायदा उचलला, एक विकेट त्यांच्या कोट्यामध्ये जोडले गेले. रोशन सकपाल सर, पहिलं सत्र आपण एन्जॉय करतोय आणि पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग डिपार्टमेंटला सुरुवात झाली, एक विकेट गेली, रन्स थोड्या काही प्रमाणात कमी आलेत, परंतु या सत्राबद्दल आणि जी सुरुवात झाली त्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त कराल? तसं बघायला गेलं तर सकाळचं वातावरण आहे, मी मगाशीच म्हटलं की थोडंसं डी फॅक्टर आहे. गवतावर जे दवबिंदू आहेत त्यामुळे कदाचित जे सकाळचं सत्र आहे ते गोलंदाजाला खूप पोषक असणार आहे. आता सकाळच्या सत्रामध्ये मी सांगेन ही जी धावपट्टी आहे, हा जो मैदान आहे, गोलंदाजांसाठी स्वर्ग असणार आहे. इथे मात्र तारेवरची कसरत असणार आहे, ती मात्र फलंदाजांची. नक्कीच. सनीदास पाटील आलेत गोलंदाजीसाठी. अतिशय चांगला फटका, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द लाईन, चेंडू सीमा पार चौकार. चांगला तंत्रशुद्ध फटक्याबाजीला आता सुरुवात झाली आहे.
जसं आता उन्हाचा ओघ मैदानामध्ये येतोय तसं आता मैदानामधील वातावरण थोडं दमट होईल आणि तदनंतर पूर्णतः फलंदाजांसाठी पोषक असणार हे क्रीडांगण. अक्षरशः आपण कालच्या दिवसामध्ये फलंदाजांची दहशत पाहिली आहे आणि अगदी ज्याप्रमाणे आपण सकाळच्या सत्रामध्ये एसटीवर गेलो, स्क्रीजची पाहणी केली, पूर्णपणे फलंदाजांसाठी अनुकूल असणारी ही खेळपट्टी. अगदी चांगली गोलंदाजी सुरुवात झाली आहे मी म्हणेन, कारण ज्याप्रमाणे चौकार आल्यानंतर कमबॅक होणं खूप जास्त महत्वाचं होतं. जाणलं की फलंदाज पूर्णतः शफल होत आहेत आणि अटॅकिंग गोलंदाजीला सुरुवात करण्यासाठी परफेक्ट आपण तुम्ही पाहिल्या गुडलँड स्पॉटवरून या बॉलनं टेकअप केलं आणि किपरनं मात्र आपलं कार्य अतिशय चांगल्या रीतीने निभावलंय आणि ते डॉट बॉलची सांगता होताना तुम्ही मैदानात पाहतोय. आता तो पण पाहू शकाल सकपाल सर, जिथे 3 फिल्डर तुम्हाला नक्कीच, आणि इथे मात्र क्लीन बोल्ट यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. तर दुसरा फलंदाज गमावत आहे दहिसर संघ. बोर्ड झालेत फलंदाज. खर तर या फटक्यामध्ये त्यांचे हेड पोझिशनच चुकीची होती. पूर्णतः शफल होऊन खेळण्याचा मानस दाखवला आणि तदनंतर एक तुम्ही परफेक्ट यॉर्कर पाहिला, गोलंदाजाचं कंट्रोल पाहिलं आणि आणखी एक फलंदाज गमावलाय इथे दहिसर संघ. थोडंसं तडजोड करताना या टीमला तुम्ही पाहतायत, कारण सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये धावसंख्येचं एक टार्गेट सेट करायचं आहे आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये जी सुरुवात होणं अपेक्षित होते या टीमकडे. खरं तर संघ नायकांना विश्वास दाखवला बॅटिंग डिपार्टमेंटवर, ज्यांच्याकडून त्यांना खूप चांगल्या प्रमाणामध्ये फटके हवे आहेत आणि ते गोलंदाजांची दहशत अगदी तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज गमावले आहेत. 5 षटकांची मॅच आहे. अगदी निर्णायक षटकामध्ये तुम्हाला एक टार्गेट किमान 50 ते 55 कमीत कमी येणं अपेक्षित असेल. इनसाइड आउटचा देखणा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, आउटफील्ड खूप फास्ट आहे. पाक किती तंत्रशुद्ध फटका होता. चेंडू रोखणं अगदी क्षेत्ररक्षकाच्या अवक्त्याच्या बाहेर. येतोय आणखी एक दिमागदार चौकार. खरं तर आपले ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू सर नेहमी जास्तीत जास्त प्राधान्य देतात पहिल्या बॉलवर चौकार किंवा षटकार लगावण्याचा, आणि खरं तर ती सुरुवात मैदानामध्ये जयने केली आहे. अर्थातच तुम्हाला जयेशला पाहायला मिळतंय, जयेश भोईर, ज्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 400च्या स्ट्राईकने फलंदाजी करण्यासाठी लक्ष केंद्रित केलंय बॅट्समननं आणि विकेट आल्यानंतर किती मानसिकता चांगली पाहायला मिळत आहे. लेगलान्स पद्धतीनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर खूप चांगला चेंडू रिलीज केला. तेवढंच चांगल्या दरम्यान आपण फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज झालं. ओव्हर थ्रो होतं. हे काय करतंय, थरा नाटक क्रिकेटचं पाहायला मिळालं. एक खराब थ्रो आणि त्याचा बेनिफिट मिळाला बॅटिंग डिपार्टमेंटला. पहा इथे वेगानं धावा चोरल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये संधी येत नसते, तुम्हाला संधी निर्माण करावी लागत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं आणि हे क्रिकेटचं थरार नाट्य तुम्हाला पाहायला मिळालं. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. एक्झॅक्टली आपण पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपानं अगदी सुरक्षित क्रीजमध्ये आपण बॅटिंग करणारे बॅट्समन अगदी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही हे एक्झॅक्टली पाहायचं त्यांना. या बोलूया आपण तिसऱ्या पंचांकडे. आमचे संपूर्ण टेनिस क्रिकेट .inची टीम आता तुमच्या समोर रिझल्ट काही क्षणामध्ये इथे नक्कीच डिक्लेअर करेल. सर काय म्हणाल, ज्याप्रमाणे थ्रो झाला, मी म्हणेन खरं तर पाहणीच केली नाही बॅकअप देण्यासाठी कोण आहेत आणि त्यानंतर थ्रो झाल्यानंतर याचा बेनिफिट मिळत आहे बॅटिंग डिपार्टमेंटला. तरी सुद्धा आपण पाहिलं थोडंसं संशय आहे खेळाडूच्या मनामध्ये आणि तो संशय दूर करण्याचा प्रयत्न त्याचा नक्कीच असणार आहे, कारण महत्वाच्या 4 धावा मिळत आहेत आणि ते नको आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, कारण ह्या ॲडव्हान्स 4 धावा आहेत आणि कदाचित त्यांच्या 4 धावा अंगलट येऊ शकतात. म्हणून अगदी योग्य निर्णय कर्णधाराकडून करवी घेण्यात आलेला आहे की तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आता पाहूया तज्ज्ञ पंच आमचे त्यांचं रिपोर्टिंग करतीलच, काय डिसिजन आहे तो मैदानामध्ये पोहोचणार आहे. अगदी योग्य डिसिजन तुमच्या समोर येतील.
अगदी तिसरे पंच योग्य ते निर्णय मैदानामध्ये देतील, कारण पूर्ण इंटरनॅशनल स्टाईल व्ह्यू दिलाय. कोणतीच कमतरता आमच्या लाडक्या आयोजन या स्पर्धेमध्ये ठेवली नाही आहे. कारण संपूर्ण टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम आपण पाहू शकाल, तब्बल कॅमेऱ्यांचा उपयोग केला आहे या स्पर्धेमध्ये. जवळपास 4 कॅमेऱ्यांचा उपयोग केला आहे. टेक्नॉलॉजी आज क्रिकेटमध्ये आपण इंटरनॅशनल लेवलला या अगोदर पाहायचो, परंतु टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आता ही पूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर अगदीच चांगल्या प्रमाणात केला जातोय. आणि या स्पर्धेमध्ये खाडी चषकाला पूर्णत्वाला नेणारं आपण तंत्र पाहतोय. आणि आपण पाहू शकाल रिव्ह्यू अनसक्सेसफुल होईल, कारण इथे सुरक्षित आपल्या स्क्रीचमध्ये बॅट्समन पोहोचले आहेत. थँक्यू सो मच टेनिस क्रिकेट डॉट इन या आपल्या अनमोल सहकार्याबद्दल. आपण पाहू शकाल खरं तर मिस्टर रोशन सकपाल सर, आपण टेक्निकल डिपार्टमेंट आहे आणि अक्षरशः आपले लाडके आयोजक सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब या निर्णयाची पूर्णतः अंमलबजावणी त्यांनी आपली संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारली. आणि योग्य निर्णय, खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळाडूंना न्याय देणारा हे निर्णय तुम्ही मैदानामध्ये पाहिला. थँक्यू. या आपल्या अनमोल सहकार्याबद्दल आपण आपला आभार व्यक्त करूया. सकाळच्या सत्रामध्ये 4 रन्स मिळालेत. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की वणवा पेटवण्यासाठी एक ठिणगीची आवश्यकता असते, आणि का ही ठिणगी या एका ओव्हर थ्रो मध्ये आली का? कारण जिथे बॅटिंग करणारी दहिसर संघ थोडस रनांसाठी संघर्ष करत होता, स्ट्रगल करत होता मैदानामध्ये, आणि या रन एक्स्ट्रा स्वरूपाने आता दिल्यात गोलंदाजी करणार टीम खिडकाळी संघानं. एक खराब थ्रोचा परिणाम तुम्ही तुमच्या स्क्रीनवर या अगोदर पाहिला. टोटल रन सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल अगदी 2 गड्याच्या मोबदल्यानं 21 धावा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहतायत. 2 षटकं संपली. पाहता पाहता आपण 2 पॉवर प्ले एंड झालाय. आता फिल्डिंग डिपार्टमेंट पूर्णतः बाउंड्री लाईनच्या अगदी नजदीक असेल. 5 षटक तुम्ही पाहतायत, जिथे 3 षटक ऑन साईडला आहेत आणि 2 षटक ऑफ साईडला आहेत. अगदी व्ह्यू किती चांगला आहे पहा. आपण अगदी उंचीवर बसलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये, आणि तदनंतर एक चांगला व्ह्यू आपल्या समोर पाहतायत. इथे मात्र क्लीन बॉल यशच्या उद्ध्वस्त. तिसरा फलंदाज गमावेल दहिसर संघ. आकाश पाटील खरं तर क्लीन बोल्ड झालेत. पहा कॅमेरामॅन किती मेहनत चालू आहे ही संपूर्ण स्पर्धा यशाच्या उंच शिखरावर नेण्यासाठी. अगदी आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्या पूर्णत्वाला न्यायची असेल तर छोट्या छोट्यातली एक एक गोष्ट ज्याचं तुम्ही जर काळजीपूर्वक आणि तंतोतंत पद्धतीनं जर लक्ष बारकाईनं केंद्रित केलं तर तीच गोष्ट तुम्हाला खूप मोठ्या आणि यशाच्या उंच शिखरावर जाताना पाहायला मिळतं. आणि संपूर्ण ही टीम आपण पाहतोय अगदी पूर्ण मेहनत घेत आहेत. फलंदाज गमावले 3 अद्यापर्यंत. थोडंसं थरळ नाट्य क्रिकेटचं पाहतोय. एका क्षणाला असं वाटतं की गोलंदाजी करणारा संघ पूर्णतः हुकूमत प्रस्थापित करतोय, आणि एखादाच मध्येच तुम्हाला युटर्न देणारं 1-2 मोठे फटके देखील या मॅच मध्ये तुम्ही एन्जॉय करतायत. अशी तडजोड सुरुवात झाली, चढाओढ सुरुवात झाली या मॅच मध्ये. दोन्ही संघाला विजयासाठी चाललेले संघर्ष आणि स्पर्धा जिंकण्यासाठी चाललेले संघर्ष, आणि संपूर्ण श्रेय देत आहेत हे आमच्या आयोजकांना आणि हे क्रिकेट खेळाडूंना देखील. बाउन्सरता अगदी अर्ध्या पिचवर हा चेंडू लँड झालं होतं. पाठीमागे एक धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याची संधी तिथे आली होती. मेन अंपायर कॉल करते ते अगदी 22 च्या स्वरूपाने एक्स्ट्रा स्वरूपाने रन आली आहे. आणि खरं तर धावांची गरज आहे, धावांसाठी संघर्ष सुरू आहे दहिसर टीम कडे, जिथे ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतात सद्यस्थितीमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यानं टोटल 22 धावा पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होते आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या सकाळच्या सत्रामध्ये. मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज पुन्हा एकदा आलेत. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल वेगानं चेंडू चालला मिड विकेट कडे ट्रॅव्हल होतोय. चांगलं बॅटिंग डिपार्टमेंट जरी असलं तरी फिल्डिंग डिपार्टमेंट त्याहून जास्त सज्ज आहे. एकच चुकी आपण मागील बॉलवर पाहिली, जो ओव्हर थ्रो झाला आणि तदनंतर अशी कोणती चुकी जाणवली नाहीये पहिल्या सत्रामध्ये या फिल्डिंग डिपार्टमेंट कडून. आपलं पूर्णतः लक्ष केंद्रित केलंय या मॅच मध्ये या दोन्ही टीमनं.
परंतु इथे आता गरज आहे धावांचा ओघ, धावाचा प्रवाह जो आता एक वेगानं पुढे नेण्याची गरज आहे, कारण जिथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि सद्यस्थितीमध्ये ऑन बोर्डवर तुम्हाला धावा पाहायला मिळत आहेत. सद्यस्थितीमध्ये 3 बाद 23 अशी सिच्युएशन तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. बॅटिंग डिपार्टमेंट थोडंसं मी म्हणेन अगदी समतोल पद्धतीनं चाललाय, परंतु इथे धावगती जी आपण म्हणतो ती वाढवण्याची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज झालेत. ऋतिक म्हात्रे अगदी समोरच्या ठिकाणी आपण पाहतोय, जरी गॅपमध्ये हा चेंडू चालला असला तरी खूप लांबचा पल्ला कव्हर केला, खूप मोठं डिस्टन्स कव्हर केला आणि तदनंतर 2 धावा वाचवल्या आपल्या फिल्डिंग डिपार्टमेंटनं आणि 2 धावा मिळतील पुन्हा एकदा दहीसर टीमला. संतभाई इंद्रायने मी नुकताच म्हटलं की अगदी शांत पद्धतीनं आणि शांत आणि संयमी पवित्रा मैदानामध्ये घेतलाय बॅट्समनना, कारण याचं एकमेव कारण आहे प्रमुख महत्वपूर्ण 3 फलंदाज गमावलेत. मिडल ओव्हरला आता संघाचा डाव सावरायचा आहे. एखाद 2 खराब चेंडूंची प्रतीक्षा देखील करत असतील बॅट्समन आणि ती संधी सध्या स्थितीमध्ये दिला नाहीये. जमेच्या बाजूत जरी तुम्ही 3 चौकार पाहिले असले, 4 चौकार या इनिंग मध्ये पाहिले असले, तरी एकही षटकार अद्यापर्यंत आला नाहीये. याकडे देखील लक्ष केंद्रित होत आहे बॅटिंग डिपार्टमेंटचं. का इथून धावांचा वनवा पेटवला जाईल का, हा देखील एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, होय ही दुधारी तलवार आहे. चली तो मेरी नाही तो दुश्मन की, आणि इथे मिळतोय एक चांगला चौकार. संगीत या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल रोशन सकवाल सर, आपण 8 स्टँड पाहतोय आणि प्रेक्षकांची अल्लोट गर्दी या पहिल्याच मॅच मध्ये पाहणार आहोत आपण. आणि नक्कीच आपण त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि खरं तर तेच प्रेक्षक कोणतीही स्पर्धा असू द्या, ते प्रेक्षक या प्रत्येक स्पर्धेमधील केंद्रबिंदू ठरत असतात. ज्या स्पर्धेचं गुणगौरव नेहमी त्यांच्या मुखातून आपण पाहतोय. या संपूर्ण व्ह्युअर्स आता बऱ्याच मोठ्या संख्येनं आमचे लाडके प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील आपण सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करूया. खरं तर गोलंदाज तुम्ही पाहताय तिथे ऋतिक म्हात्रे विकेटनं सुरुवात केली होती, परंतु इथे आता एक चांगला चौकार बॅट्समन तुम्ही पाहिले तर राहुल पाटीलच्या बॅटमधून आलाय. उलटाच बॉल होता, पंच मात्र या बॉलला वाईट घोषित करताय. खरं तर लेग स्टंपला मिस करणारा बॉल होता आणि इथे मात्र मिळेल एक्स्ट्रा स्वरूपाने 1 रन. आता धावांचा ओघ वाढतोय. चिते संघाची धावसंख्या तुम्ही सध्या स्थितीमध्ये पाहताय ऑन बोर्डवर 30 धावा, आणि ज्या पद्धतीनं सुरुवात झाली पहिल्या सत्रामध्ये, मी नक्कीच सांगेन की खिडकाले टीमनं टॉस जिंकला. प्रथमतः त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने मात्र मैदानामध्ये साकारला आणि अगदी संघनायकानं जो विश्वास दाखवला होता गोलंदाजीवर, त्या विश्वासाला सार्थ ठरणारी गोलंदाजी सध्या स्थिती मैदानामध्ये सुरू आहे. 30 धावा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाले. ऋतिक राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खरं तर ते क्षेत्र पूर्णतः खाली आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेपलीकडे येते. आणखी सौंदर्य वाढवणारा हा सुंदर चौकार. सुंदर सुरुवात तुम्ही पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवर. सध्या स्थितीमध्ये रन पाहायला मिळत आहेत 34, लॉट्स ऑफ 3 विकेट्स. महत्वपूर्ण जरी 3 फलंदाज गमावले असले तरी आता धावांचा वनवा पेटलाय. मैदानामध्ये धावांचा संघर्ष सुरू होता काही क्षणासाठी, तर त्या संघर्षातून आता मी म्हणेन बाहेर निघताना पाहायला मिळतंय दहीसर संघ. वॉट अ स्टार्ट. आता कारण सुरुवातीचे फलंदाज आता जेव्हा अजय जे एक चांगल्या टच मध्ये आहेत हे बॅट्समन, आणि ज्या प्रमाणात ते ओळखले जातात अगदी घणाघाती सुरुवात करण्यासाठी, आणि जेव्हा ते अनसक्सेसफुल ठरल्यानंतर मिडल ओव्हर मध्ये आलेले फलंदाज खास करून आता मन मात्र लक्ष केंद्रित करतायत. राहुल पाटील ज्यानं सद्यस्थितीमध्ये 4 बॉलमध्ये 10 रनचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत, आणि तदनंतर जयेश पोईर ज्याने 3 बॉलमध्ये 9 धावांचं योगदान दिलंय, आणि खास करून सौंदर्य दाखवत आपल्या बॅटिंगचं. होय, मी दोन्ही बाजूनं मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतो, रिव्हर्स अटेम्प्ट देखील करतायत, आणि खरंच अतिशय मंत्रमुग्ध करणारी फलंदाजीला मैदानामध्ये सुरुवात झाली आहे.
3 षटकं संपलेत. आपण प्रेक्षकांना रन्स पुन्हा एकदा सांगूया. 3 षटकं संपलेत. सद्यस्थितीमध्ये 3 गोलंदाज वापरले गेलेत आणि ऑन बोर्डवर धावा तुम्हाला पाहायला मिळते त्यात 34 धावा आणि महत्त्वपूर्ण 3 फलंदाज गमावलेत अद्यापर्यंत. दहीसर टीमनं आमच्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये अगदी आमची साथ निभावत असताना आमचे पंकज चौधरी आज चांगली स्कोरिंग त्यांचे पाहायला मिळत आहे. ॲज अ प्रोफेशनल स्कोरर म्हणून ते आज मुख्य स्कोरर म्हणून भूमिका बजावत आहेत. थँक्यू सो मच आपल्या अनमोल सहकार्याबद्दल. कारण आपण या उद्या या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल डे मेगा फिनाले तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे थरार नाट्य काल या स्पर्धेमध्ये अंतिम सामना आम्ही जेव्हा युट्यूबच्या माध्यमातून जोडलो गेलो होतं, काय सामना होता. पूर्णतः प्रेक्षकांची मनं जिंकणारे मॅच तुम्ही पाहिले आणि आज तसेच काही चित्र दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. क्वालिफायर मॅच तुम्ही पाहतायत या दोन्ही टीममध्ये. पहिलं पूर्वार्ध आपण एन्जॉय करतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट आता सज्ज होईल. जिथे आपण पाहू शकाल गोलंदाजीसाठी प्राचारण केले गेले ते गोलंदाज पंकज पाटील यांना. पंकज पाटील चौथा गोलंदाज वापरले गेले सलग. गुड बॉलिंग स्लोअर वन बॅकअप द हँड डिलिव्हरी मात्र रिलीज केली. डीप काउकर्णमध्ये चेंडू वेगाने चाललाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. होय आम्ही धावांसाठी संघर्ष करत होतो काही क्षणा अगोदर परंतु आता ती वेग गेली आहे. आता आमच्या बॅटमधून चांगले चांगले फटके आले आहेत. आता आम्ही पूर्णतः मैदानामध्ये सेट झालोय. आमची चांगली नजर बॉलवर बसली आहे आणि परिणाम तुम्हाला आता धावांचा ओघ वाढवताना पाहायला मिळेल. हे उत्तर देताना तुम्हाला फलंदाजी काही क्षणामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. गरज आहे एका तोडफोड फलंदाजांची. क्रिकेटमध्ये आता टेनिस क्रिकेट जास्तीत जास्त प्रमाणात आपण बॅटिंगसाठी ज्याच्या दृष्टिकोनातून पाहतो आपण. परंतु तिथे फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. वापर करता जरूर आला नाही परंतु लक्ष केंद्रित केलं एकेरी दिवे धावेला. आता आपण म्हणतो प्रेझेंट्स ऑफ माइंड ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतो. तुम्ही क्रिकेट खेळत असाल तुम्ही तत्पर किती आहात. तुमची गेम प्लॅनिंग कशी आहे, सिच्युएशन कशी आहे आणि ती सिच्युएशनला तुम्ही हँडल कसं करतायत याला सर्वाधिक जास्त महत्त्व दिलं जातं. आणि त्याच पद्धतीनं जी सिच्युएशनला साजेशी अशी फलंदाजी मैदानात सुरू आहे. परंतु आता पूर्वार्धाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण हळूहळू चाललोय आणि जिथे संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळत आहे त्या 38 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यानं सज्ज झालेत. पुन्हा एकदा पंकज पाटील अगदी बॅटच्या मधोमध परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. परंतु जरी फटका चांगला असला तरी एलिव्हेशन कमी पाहायला मिळाला. फलंदाज झेलबाद. क्षेत्ररक्षक होते आपण पाहिले महेश पाटील. ज्याप्रमाणे चेंडू खूप उंच होता मी म्हणेन आकाशाला भेदणारा फटका जरूर होता परंतु खरं सीमारेषा कव्हर करण्यामध्ये तुमच्याकडे थोडीशी ताकदीचा वापर आता कमी प्रमाणात पाहायला मिळाला. पहिली मॅच आपण एन्जॉय करतो आणि जिथे आपण चौथा फलंदाज गमावले दहीसर टीमनं आणि खरंच संघाची धावसंख्या आता लगाम घातली गेली आहे. अक्षरशः धावसंख्या रोखली गेली आहे आणि गोलंदाजीचं तुम्हाला जर चित्र पाहायला मिळालं असलं तर फलंदाजांवर वार करतायत अक्षरशः मैदानामध्ये गोलंदाज. एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळतात 38. न्यू बॅट्समन इन झालेत. शरद भोईर स्क्वेअर कटच्या माध्यमातून खूप चांगला देखणा फटका. खूप लांबचं डिस्टन्स कव्हर करतायत फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग डिपार्टमेंट आहे. 100% योगदान आपल्या या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. सागर ठाकूर होते तिथे आणि खूप लांबचा पल्ला कव्हर केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून या 2 धावा वाचवले गेलेत. नेहमी आपण म्हणत असो सकपाल सर की क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट आणि तदनंतर आपण त्या प्रत्येक क्षणाक्षणाला एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होत आहे. पंकज गोलंदाजी करतायत. व्हॉट अ बॉलिंग डिपार्टमेंट. किती चांगला अटॅक आहे खिरकाळी संघासमोर. हा खूप टप्प्याचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर असा फटका जाईल पहिला गगनभेदी षटकार.
जरी संघ आपला काही पोझिशनवर धावांचा जर विचार केला असता थोडं खालावत असला तरी आता वेळ गेले नाही आहे. उशिरा जरी का होईना सुरुवात केलेली बरी हा निश्चय मनामध्ये ठाम केलाय आणि काय फटका सजवलाय इथे बॅट्समन राहुल पाटीलनं. खरं तर आपण ज्याप्रमाणे रिप्लेमध्ये या अगोदर पाहिलं असेल आतल्या दिशेकडे चेंडू वळण घेत होता, तदनंतर शफल झाले आणि तदनंतर शॉर्ट सिलेक्शन केलं. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी फटकेबाजी तुम्हाला मैदानामध्ये सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील ज्या बॅट्समनला तुम्ही पाहताय 5व्या क्रमांकावर हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आणि मिडल ओव्हरवर जी जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडणार. आमच्या या खेळाची इनिंग मी मात्र आता पूर्णत्वाला नेणार आणि एका चांगल्या टार्गेट करे आता संघाला मात्र पोहोचवणार हा धाडस हा निश्चय आणि हा बाणा मैदानामध्ये दाखवलाय. गुड बॅटिंग, चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. ऑन बोर्ड वर पाहायला मिळते 46 लॉट्स ऑफ 4 विकेट. आता धावांचा वनवा पेटलाय, धावांचा ओघ सुरू झालाय, धावांची गती वाढली आहे. अगदी समोर हा हेलिकॉप्टर शॉर्ट सिलेक्शन केला, चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते, फिल्डिंग डिपार्टमेंट चुकी होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणखी एक दमदार चौकार. पण पाहू शकाल ऑन बोर्ड वर आता सद्यस्थितीमध्ये दहिसर संघाचा अर्धशतक कंप्लीट झालाय. 50 धावा ऑन बोर्ड वर लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यानं. खर तर सुरुवातीचा सत्र आणि जिथे लढखडती पाळी सांभाळली मिडल ओव्हरनं आणि आता जे रन रेट तुम्ही सध्या करंट रन रेट सुरू आहे 12.50 जे सध्या करंट रन रेट आहे खूप चांगलं. या सकाळच्या सत्रामध्ये जे रन रेटचा तुम्ही विचार केला असता आता बॅटिंग करणारा संघ दहिसर संघ चांगल्या रन रेटनं पुढे चाललाय. होय, गरज होती कारण बॅटिंग आपल्याला स्वीकारायची. सकाळच्या सत्रामध्ये टॉस हरला आणि थोडंसं डू फॅक्टर जो आपल्या बॅटिंगला साथ देणार नाही हे जाणलं होतं आणि आता जशी सूर्याची किरण मैदानावर आली आणि तदनंतर आता वातावरणात पूर्णतः चेंजेस झालाय आणि पूर्णतः बॅटिंगसाठी अनुकूल असणारी खेळपट्टी आता सज्ज झाली आहे आणि तेवढीच चांगली बॅटिंग राहुल पाटील पाक किती चांगली फलंदाजी करताय तुम्ही पाहू शकाल. सध्या 7 चेंडूंचा सामना केला राहुलनं आणि 22 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आहे आणि चांगली फलंदाजी तुम्हाला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सध्या तुम्ही राहुलची आपण स्ट्राईक रेटचा विचार करूया. सध्या त्यांचा स्ट्राईक रेट सुरू आहे 314च्या सरासरीनं ते फलंदाजी करतायत. म्हणजे किमान प्रत्येक बॉल जर त्यांनी खेळला तर 3 धावा तुम्हाला त्यांच्या बॅटमधून पाहत आहेत आणि ते क्रिकेटमध्ये हे स्ट्राईक रेट टेनिस बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सजवलं जात आहे. आणखी एक लोअर फुल टच बॉल इथे टॉप टो इनला हा चेंडू लागला. चेंडू वेगानं आपण पाहू शकाल लॉंग लेग मध्येच ट्रॅव्हल होतोय आणि फिल्डिंग डिपार्टमेंट जेव्हा जोपर्यंत पोहोचतील पहा एक थ्रोचा खराब थ्रो आणि इथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे होते आणि फलंदाज धाबाद. तर फलंदाज बाद झालेत. शरद भोईर 5व्या क्रमांकाचा फलंदाज गमावलाय खरं तर मैदानामध्ये या टीमनं दहिसर टीमनं. आणि धावसंख्येचा विचार केला नसता या अंपायर शॉर्ट रन चेक करायचे पंचांना. यस, एक्झॅक्टली आपण पाहू शकाल मैदानामध्ये रन्स कंप्लीट केलेत की नाही हे चेक करायचे पंचांना. कारण खरं 3ऱ्या धावेचा प्रयत्नानं फलंदाज बाद झाला होता आणि एक्झॅक्टली या बॉलवर किती रन मिळतील आता ही संपूर्ण डिसिजन पुन्हा एकदा आपण टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये आणि रिव्ह्यू हा घेतलाय पंचांचा. हा रिव्ह्यू आहे पंचांची मागणी आहे. लेग अंपायरने मागणी केली आहे. होय, अगदी चांगला डिसिजन मी म्हणेन कारण एक एक छोटी छोटी गोष्ट
ज्यांची नजर असते. कारण मी नेहमी म्हणत असतो आपण सकपाल सर, कारण कॉमेंटेटरच्या माध्यमातून एखादी चुकी झाली ती सुधारली जाऊ शकते. तदनंतर स्कोरियरच्या माध्यमातून जर छोटीशी चुकी झाली ते लगेच कव्हर केले जाऊ शकते. परंतु पंचांची जी भूमिका असते ना क्रिकेटमध्ये, ही खूप मोठी आहे. ज्यांना आपण क्रिकेटमध्ये न्याय देवता म्हणतो. अगदी दोन्ही संघांना समान न्याय देण्याची भूमिका म्हणजे पंच. आणि हे दोन पंच तुम्ही पाहू शकाल, मिस्टर शानू कुरेशी सर आणि मनोज गुप्ता सर, हे दोन प्रोफेशनल पंच अगदी या स्पर्धेला पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्ही पाहू शकाल. टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये हा डिसिजन केलाय किती रन्स मिळतील, परंतु आपण पाहू शकाल रन मात्र इथे कंप्लीट केले आहेत. आणि होय, अगदी पूर्णपणे या बॉलवर 2 रन मिळतील आणि एक धावचेच्या स्वरूपाने विकेट मिळेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. अंपायर्स, एक मिनिट पंच दादा, बरोबर आहे. ओके ओके, पुन्हा एकदा वारंवार चेक केलं गेलं, कारण अगदी योग्य निर्णय सन्माननीय दिनेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, लॉट्स ऑफ थँक्स. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज झालेत. ऋतिक मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाईल या क्षणाला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. मी म्हणेन दुसरा स्पेल हाताळत. काय सुंदर कामगिरी केली होती या अगोदर ऋतिकनं गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. परंतु आता बॅटिंग डिपार्टमेंटला हे माहिती आहे की शेवटच्या षटकाला सुरुवात झाली मैदानामध्ये, आता नाही तर केव्हाच नाही. आणि त्या पद्धतीनं आपल्या या शेवटच्या स्लॉगोरला साजेशी अशी फलंदाजीला सुरुवात झाली आहे. खरं तर या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग या पहिल्याच मॅच मध्ये राहुल पाटीलच्या माध्यमातून होते. 8 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि ज्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारच्या माध्यमातून या धावसंख्या त्यांनी अद्यापपर्यंत वैयक्तिक 28 धावांचं योगदान दिलंय. नेत्रदीपक फलंदाजी, सुंदर काय टान्स आहे त्यांचा. रिदम पहा, ज्याप्रमाणे ते उभे राहतात मैदानामध्ये, अगदी सज्जच असतात बॉलला टोलावण्यासाठी. स्क्वेअरलेग कडे हा चेंडू चाललाय. वेगानं फिल्डिंग डिपार्टमेंट आलं. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये होतोय आणि इथे पहा का नाही, विकेट मित्र मनेनी सॅक्रिफाईस केले, कारण राहुल पाटीलला स्ट्रायकर इन कडे आणायचं आहे. नक्कीच फलंदाज बाद झाले. 6व्या क्रमांकाचा ऑन बोर्डवर धावा पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये. 59 सद्यस्थितीमध्ये खूप बेटर मी म्हणेन, कारण सिच्युएशन ज्याप्रमाणे हँडल केले मिडल ओव्हरनं आणि राहुल पाटीलनं दिलेलं योगदान या मॅच मधील खूप मोठ्या प्रमाणात राहिलं आहे. जरी संघाची धावसंख्या 59 तुम्ही पाहिली, परंतु त्यामधून सिंहाचा वाटा उचललाय तो 29 धावांचा राहुल पाटीलनं. आणि पूर्णतः मात्र प्रेक्षकांची मनं जिंकत असताना या पहिल्या मॅच मध्ये अगदी समोर स्लॉट मध्ये हा चेंडू होता, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. चेंडू खूप वेळ हवेमध्ये, फिल्डर मात्र चेंडू खाली, झेल सुटला. तेजस दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला गेला. फलंदाज झेल बाद.
नैसर्गिक क्रिकेट नॅचरल गेम त्यांनी दाखवला आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. गुड बॅटिंग. एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळते 7 बाद 59 धावा. आता काही मी म्हणेन या पूर्वार्धामधील जवळपास 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक राहिलाय. गोलंदाज ऋतिक मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतायत. इन स्पिन पद्धतीचा हा चेंडू आपण पाहू शकाल. कॉट बिहाइंडची वेगानं अपील झाली, परंतु उत्साह जरी असला तरी नक्कीच विश्वास नव्हता. आणि ते आणखी एक डॉट बॉल. ऋतिक कमबॅक करणं अगदी छोट्या आणि कमी वयामध्ये या खेळाडूने देखील संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं मन मात्र आपल्याकडे आकर्षित केलंय. आणि अगदी मूर्ती लहान परंतु कीर्तिमान जरी एक षटकार आला असला या ओव्हरमध्ये तरी कमबॅक करणं आम्हाला येतं हे उत्तर दिलंय बॅट्समनला. आणि ज्या फलंदाजानं षटकार टोकला त्याला लगेच शांत बसवलंय या ओव्हरमध्ये. बॉल टोवलेल्या गॅपमध्ये चेंडू चाललाय डीपेक्षा कव्हर मध्ये. अगदी कव्हर ड्राईव्हचा देखना फटका. विराट कोहली यांची आठवण करून देणारा हा तंत्रशुद्ध फटका. मिळती 4 रन. थँक्यू सो मच. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवर तदनंतर हे लॉर्ड्स तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर प्रथमतः बॅटिंग केली दहिसर टीमनं. जमवल्या 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष खिडकाली संघासमोर. यानंतरचा आपण याच्यामधून विनर टीम आणि विपक्ष फाईट करेल शिरडोन टीमला. तर मी विनंती करेन शिरडोन टीमचे कॅप्टन. खरं तर लकी ड्रॉच्या माध्यमातून काल आज संघ इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळाला. यानंतर तुम्हाला सेमीफायनल खरं तर पाहायला मिळेल. सुपर 4 मध्ये एक संघ आपण दाखल करणार आहोत. आणि जिथे शिरडोन संघ कालच्या दिवसामध्ये खूप चांगलं या टीमचं योगदान राहिले. या शिरडोन टीमचे कॅप्टन व्यासपीठावर जशी मॅचला आपण सुरुवात होईल या एका उत्तरार्धामध्ये मराठीचा अतिशय चांगला गोड आवाज आपण ऐकणार आहोत रोशन सकपाल सरांना. थँक्यू. स्वागत आहे. या सकाळच्या रम्य वातावरणामध्ये आपण आहात नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पुरस्कृत खर्डी चषक 2021 सुंदर पर्व पाहत आहात. आणि या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सकाळचं पवित्र वातावरण आहे. पहिला सामना आपण खिडकाळी आणि दहिसर या 2 संघांमध्ये पाहत आहात. सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करू. या स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊया. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञातवत हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख अवघे हे देशांतरा पाठवी. हे रमा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणपती बाप्पा चरणी आपण नतमस्तक होऊया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना त्रिवार मुजरा आणि खऱ्या अर्थानं स्पर्धेकडे वळणार आहोत. तसं पाहायला गेलं तर वैभव भूपी आहेत माझ्याबरोबर ॲज कॉमेंटेटर. आणि आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये जी अपेक्षा नव्हती त्यापेक्षाही जास्त काहीतरी करून दाखवलं फलंदाजी करत असताना फलंदाजांनी. कारण 64 धावा अपेक्षित नव्हत्या. कारण जशी सुरुवात झालेली विकेट जात होते आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं ओस आहे मैदानावर, ओला आहे मैदान. म्हणजे सकाळचं जे आज धुकं जर आपण पाहिलं तर खूप प्रचंड प्रमाणात धुकं होतं. ज्यावेळेस आपण सकाळी या मैदानावर एंटर केलं त्यावेळेस पाहिलं की खूप ओला होता मैदान, म्हणजे मॉइश्चर होतं. त्यामुळे कदाचित असं वाटत होतं की कदाचित गोलंदाजांना सपोर्ट करेल हा मैदान. परंतु त्या विपरीत काहीतरी खेळ आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजी करत असलेल्या संघाचा. पाहूया आपण आता. थोडंसं ऊन येतोय पूर्णपणे वातावरणामध्ये, फुलून येतोय वातावरण. आणि अशा वातावरणामध्ये मात्र आजचा पहिला सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत.
दोन फलंदाज आपण स्क्रीनवर पाहू शकाल, महेश पाटील आणि योगेश पवार. दहिसर संघाकडून फलंदाजीसाठी मैदानामध्ये मैदानामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील 64 धावा. तसं पाहायला गेलं तर एवढं सोपं आव्हान नसणार आहे, कारण सकाळचं वातावरण आहे, अशामध्ये स्वतःला सेट करून विकेट ठेवून खेळावं लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ खेळकाळी संघ हा सुद्धा एक ताकदीचा संघ म्हणून त्याची ओळख आहे. आणि अशा संघाबरोबर खेळत असताना मात्र खूप मोठी परीक्षा असणार आहे, मी म्हणेन फलंदाजाची. पहिला बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र फर्स्ट मिस टायमिंग शॉट खेळला गेला. बॅटला बाहेरची एज लागली, ब्रश केलं चेंडूनी, परंतु फर्स्ट स्लिपला तैनात असलेल्या खेळाडूच्या हातापर्यंत तो झेल पोचला नाही. आणि तत्पूर्वी एक धावानं सुरुवात झाली संघाची. एक धाव होतीये. आपण ऑर्गनायझर पाहू शकता स्क्रीनवर, खूप मोठी मेहनत आहे. हेमंत म्हात्रे सर आहेत, चंद्रा सर यांच्या माध्यमातून काही चर्चा या स्पर्धेबद्दल, कारण खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेचे खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. कारण आज पाहायला गेलो आपण वैभव, तर रायगड ठाण्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा असते. आणि त्याला कारण या या ज्या आयोजकांनी केलेली खऱ्या अर्थानं मेहनत. आपण दिनेश पाटील सरांना पाहू शकाल, एवढं मोठं व्यक्ती मी एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये त्या टेक्नॉलॉजी रूममध्ये जाऊन स्वतः निर्णय देतात, म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे. आणि खरोखर स्तुती करावी लागेल. आणि अगदी वाखाणण्याजोगी स्पर्धा. आणि या स्पर्धेला तेवढेच व्ह्युअर्स, तेवढेच मोठे मोठे खेळाडू सुद्धा खेळताना आपण पाहू शकाल. सुसज्ज मैदान आहे, अगदी इंटरनॅशनल फील यावा तसं हा ग्रीनली मैदान आपण पाहू शकाल. चला तर स्पर्धेकडे वळूया, ज्यामध्ये आपण पाहू शकाल एक धाव धावपळकावर लगावली जाते. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज सज्ज आहे, यावेळेला राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणार. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय ऑफसाईडला, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. नो चेंडू सुद्धा पंचांनी घोषित केलेला आहे, म्हणजे या 2 धावा +1 3 धावा आणि पुढचा चेंडू असणार फ्री हिट. स्टेप आउट झाला गोलंदाज, म्हणजे जी धावगती होती किंवा त्याला त्याच्यावर नियंत्रण मात्र ठेवता आलं नाही गोलंदाजाला. आणि हा नो चेंडू फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा जर विचार केला, वाढता आलेख आहे टीमचं. टोटल आपण 4 धावा पाहू शकाल. कोणत्याही प्रकारचं विकेट आतापर्यंत पाहायला मिळणार नाही. यावेळेला गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. ओ, हा मात्र पाहू शकाल आपण आउटसाइड द ऑप्सम यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता वैभव, परंतु थोडासा फसतोय. फ्री हिट कायम असणार आहे, कारण हा फ्री हिट होता, त्यामुळे कदाचित गोलंदाजाला असं वाटत असेल की या चेंडूला कोणत्याही प्रकारे निर्धाव टाकण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने त्याचा प्रयत्न मात्र करताना थोडासा मागे पुढे झाला, कारण या चेंडूवर मात्र वाईट म्हणजे खराब चेंडू म्हणून घोषित करण्यात आला पंचांच्या माध्यमातून. एक धावसंख्येनं स्कोर कार्डकडे आपण पाहिलं तर 5 धावा पाहू शकाल. विकेट मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचं नाही आहे. योगेश पवार वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय आणि महेश पाटील हा 1 न आपलं खातं उघडतोय. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये सिली मिट ऑफला असलेला क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. हळूवारपणे मूव्ह होतोय धावफलक आपण पाहतोय, परंतु 64 धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर मोठी गती थोडीशी पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहू शकाल. पॉवर प्लेमध्ये 30 यार्ड सर्कलचं बंधन असतं, रिस्ट्रिक्शन असतं. अशामध्ये मोठे फटके खेळणं फलंदाजासाठी गरजेचं आहे. आणि ज्या अनुषंगाने टार्गेट समोर सेट केलेला आहे तो थोडासा सरासरीपेक्षा म्हणजे आपल्या जी क्षमता होती त्यापेक्षाही थोडंसं जास्त टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला. वा, सुंदर. यावेळेला मात्र उत्साह पाहू शकता मैदानामध्ये. विकेट यावेळेला जाताना पाहायला मिळेल. काय जबरदस्त अफलातून कॅच.
मैदानाच्या चारी साईडला आपण स्टँड पाहू शकाल. अजित आगरकर असतील, सचिन रमेश तेंडुलकर स्टँड असेल, विनोद कांबळी स्टँड असेल, त्यानंतर सुनील गावस्कर स्टँड असेल, MS धोनी स्टँड, असे विविध स्टँड आपण पाहू शकता. या स्पर्धेला जे हवं आहे ते या स्पर्धेला देण्याचं काम ह्या आयोजकांनी केलेलं आहे. आणि खरोखर एक मोठी नामांकित स्पर्धा म्हणून काय हिचं नाव घेतलं जातं याचं जिवंत उदाहरण आपण आपल्या डोळ्यानं पाहू शकाल. रँक नंबर 3 वर नवीन फलंदाज आपण तेजस पाटील याला पाहू शकाल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला मात्र फसतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अडचणीत येईल कदाचित. अशा पद्धतीने जर डॉट चेंडू निघायला लागले तर वैभव आस्किंग रन रेट जो आहे तो वाढता आलेख मात्र नंतर अंगलट येण्याची शक्यता आहे फलंदाजी करत असलेला अर्थातच दहिसर संघासाठी. कारण प्रत्येक चेंडू आपल्याला काहीतरी सांगून जाणार आहे. कारण 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्यासाठी. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे आणि अशा वेळेला आपण काहीतरी एक्सपेरिमेंट करायला जाऊन मात्र संघाला अडचणीत आणू नये. नक्कीच कर्णधाराची अशी मागणी असेल. परंतु यावेळेला मात्र कोणत्याही प्रकारची धाव मिळालेली नाही आहे. एक विकेट पाहायला मिळेल. 6 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. आता गोलंदाजीचा जर विचार आपण केला तर सुमित भोईर चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक हाताळणं म्हणजे खूप मोठी कसरत असते आणि खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी चोख पार पाडत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, यावेळेला मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं हा आला पहिला एक जबरदस्त मॅक्झिमम षटकार. मागे खूप मोठं वरद असतं आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, रतनबुवा आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब या स्पर्धेवर खूप प्रेम करतं, जीवापाड प्रेम करतं. आणि दिनेश पाटील सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं खरोखर स्तुती करावी लागेल. जेवढी स्तुती करावी तेवढी थोडी आहे. कारण ही एवढी मोठी स्पर्धा म्हणजे मी म्हणेन रायगड ठाणा आणि रायगड ठाण्यातल्या प्रत्येक खेळाडूला एक मोठं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न त्यांचा नक्की आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल कॉपी शॉट केला. यावेळेला वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. हा आला चौकार. विकेट गेल्यानंतर कुठेतरी वाटत होतं की दडपण येते, प्रेशर येते. परंतु ज्या फलंदाजीचा जो ओघ होता, फलंदाजीची जी गती होती धावांची, ती मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला धावसंख्या जर पाहू शकाल आपण 16 धावा धावपळकावर लगावल्या जात आहे. शिरडोन संघ आपला संघनायक लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं टॉससाठी. शिरडोन संघाच्या संघनायकाला आपल्याला विनंती केली जाते की आपण तातडीनं टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. चला स्पर्धेकडे वळूया. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल असं वाटत होतं. पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर मात्र थोडंसं प्रेशर येईल, कदाचित दडपणाखाली फलंदाजी करावी लागेल. मात्र त्या दडपणाला झुगारून फलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. तेजस पाटील मात्र चांगली फलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये 10 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत त्याच्या माध्यमातून. धावपळकाचा जर विचार केला आपण 16 धावा, 1 विकेट मात्र गेलेला आहे आणि आता मात्र 24 चेंडू आणि 48 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी आहे. अवघडही नसणार आहे आणि सोपंही नसणार आहे, महागी नसणार आहे. कारण यावेळेला मात्र प्रयत्न करावेच लागतील आणि प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं. ते प्रयत्न मात्र पाहायला मिळत आहेत का फलंदाजाचे हे पाहणं फार गरजेचं. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण अजय पाटील याला पाहू शकाल. मोठा फटका जरूर खेळला ऑफसाईडला. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे उभा आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे घडलं जात आहे. दुसरी धाव पूर्ण होणार का? यस, 2 धावा पूर्ण होताना आपण पाहू शकाल. वाढता आलेख आपल्याला सांगेल धावसंख्येचा. 18 धावा होत आहेत आतापर्यंत फलंदाजी करत असलेला अर्थातच दहिसर संघाच्या. सकाळचं सत्र आहे, माफ करा, खिडकाळी संघाच्या सकाळचं सत्र आहे. आपण पाहू शकाल या सकाळच्या सत्रामध्ये हा ग्रामीणचा पहिला सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. खिडकाळी आणि दहिसर या 2 संघांमध्ये ही फायटिंग आपल्याला मॅच पाहायला मिळेल आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना मात्र आता
खूप मोठे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार नेक्स्ट बॉलसाठी. यावेळेला चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 30 यार्ड सर्कलच्या मधून हा चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू फेकी होणार एक धाव पूर्णत्वाला नेली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हळूवारपणे धावसंख्येचा पुन्हा एकदा फलक पुढे सरकतोय. 19 धावा धावफलकावर आपण पाहू शकाल. खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी वैभव या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. एक प्रसिद्धी ज्योतामधली असलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेला प्रत्येक खेळाडू प्रत्येक जो प्रेक्षक आहे त्याची उत्कंठा असते की या स्पर्धेला भेट द्यावी, या स्पर्धेच्या मॅचेस पाहाव्यात. आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये अपेक्षित नव्हतं की एवढे प्रेक्षक या स्पर्धेला येतील, कारण रात्रंदिवस ही स्पर्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सकाळच्या सत्रामध्ये एवढे प्रचंड प्रमाणात प्रेक्षक, त्या सर्व प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पुरस्कृत खर्डी चषक 2021 मध्ये मस्त फटका. यावेळेला मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये सिलिमिड आपला असलेला क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये आणि इथून मात्र परतावा लागेल फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाच्या फलंदाजाला. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल योगेश पवार मैदानाच्या बाहेर जातोय. वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद होणारा फलंदाज होता. जयेश पाटील नवीन फलंदाज, जबाबदारी घ्यावी लागेल कारण आव्हान 64 धावांचा आपल्याला क्रॉस करायचं आहे. अशामध्ये आपण पाहू शकाल आता रिक्वायर्ड रन रेट 13.20 ची सरासरीनं धावगती द्यावी लागेल आता मात्र फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाला. आणि तशी धावगती राखण्यासाठी आपल्याला विकेटही ठेवणं गरजेचं आहे. विकेट ठेवून खराब बॉलवर मात्र अटॅक करणं गरजेचं आहे. अशा मध्ये थोडासा अडचणीत येताना पाहायला मिळतो या खिडकाळी संघ, कारण महत्त्वाचे विकेट प्रारंभिक विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. धावसंख्येचा विचार केला आपण तर 20 धावा 20 फॉल लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळेला मात्र शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मस्त फटका. यावेळेला फाईन लेग सीमारेषे लगत चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कॉल असणार आहे. लगेचच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. धन्यवाद. चौकारांना मात्र धावगती वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाच्या पाहायला मिळाल्या. खूप चांगला फटका पाहायला मिळाला तेजस पाटील याच्या बॅटमधून. आणि जशी सुरुवात हवी आहे, जशी ताकद लावावी लागेल सामन्याला, तशी ताकद लावताना हा मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. एकीकडे दहिसर तर दुसरीकडे खिडकाळी अशी दोन ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा फटका जरूर खेळला गेला. क्षेत्र निवडलं लॉंग ऑफ सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे येणार. दर्जेदार क्षेत्ररक्षण घडवलं जात आहे, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. मूव्ह होतोय, पुश होतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत 2 विकेटच्या मोबदल्यात. तेजस पाटील 6 चेंडू आणि 17 धावांची खेळी करतोय मैदानामध्ये खिडकाळी संघासाठी. चांगलं मैदान आणि या मैदानामध्ये आपण पाहू शकतो प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हळूहळू या सकाळचा आपण पाहू शकाल की 10:30 आता सकाळचे झालेले आहेत. आणि एवढ्या सकाळी हे प्रेक्षकांची गर्दी म्हणजे या स्पर्धेला खरोखर एक मोठा आशीर्वाद आहे. आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं यशाची ही गुरुकिल्ली आहे की प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी खूप मोठ्या प्रमाणात. ऑनलाईन जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहतायत त्या प्रेक्षकांचंही आपण मनापासून स्वागत करूया. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहू शकाल 12.67 या रिक्वायर्ड रन रेटनं पुढे चालावं लागेल फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाला. आतापर्यंत 26 धावा धावफलकावर पाहू शकाल 2 विकेटच्या मोबदल्यात. जयेश पाटील यांना आतापर्यंत आपलं खातं उघडलेलं नाहीये, परंतु तेजस पाटील खेळतोय 6 चेंडू आणि 17 धावांवर. चांगला खेळ मैदानामध्ये. आणि यावेळेला मात्र
चांगली ताकद अजून प्रस्थापित करावी लागेल, कारण स्पर्धेमध्ये अजूनही आपलं स्थान निश्चितपणे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आणि 18 चेंडू 38 धावा या करण्यासाठी आपल्याला जराशी धावाची गती वाढवावी लागणार आहे. आस्किंग रन रेट आपल्याला वाढवावी लागणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल सुमित भोईर याला पहिल्या सत्रामध्ये एक सुरेख गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जरी चौकार षटकार त्याच्या माध्यमातून आलेले तरी सुद्धा एक विकेट ही महत्त्वपूर्ण त्याला मिळाली होती. तो सुमित भोईर मात्र यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. तिसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी आपण पाहू शकाल. कॉमेंट्री बॉक्स साइड कडून गोलंदाजीसाठी सुमित तयार आहे. हिअर इज फर्स्ट वन. पहिला बॉल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पारखता आला नाही फलंदाजाला. अनएक्सेप्टेड बाउन्स मिळाला. यावेळेला मात्र वैभव भूपी आपण पाहू शकाल की टप्पा खाल्यानंतर जी एक्सेप्ट केलेलं फलंदाजाने की बाउन्स ज्या एक्सेप्टेशनने खेळत होता त्यापेक्षाही थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. त्यामुळे कदाचित बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. मात्र एक एक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाज यावेळेला सज्ज आहे. बेस्ट टायमिंग शॉट खेळून बसला. यावेळेला व्हेरिएशन पहा. पहिला बॉल एक बाउन्स करतोय गोलंदाज सुमित. यावेळेला टप्पा खाल्यानंतर फलंदाजाच्या मनाच्या वेगळं काहीतरी चेंडू खाली राहतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण ही जी गती आहे, ही जी ताकद आहे गोलंदाजाची, ही खऱ्या अर्थानं वाकडण्याजोगी आहे. आणि अशा पद्धतीचे चेंडू आपल्याला विजयाकडे घेऊन जाणार आहेत. तो प्रयत्न इथं सुमित याच्या माध्यमातून. हो, काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी आणि महत्त्वपूर्ण षटकामध्ये हाताळतोय गोलंदाज सुमित भोईर. मी वैभव तुला सांगितलं, पहिल्या षटकामध्ये जरी त्याला चौकार आणि षटकार लगावले गेले असले तरी मात्र महत्त्वाची विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश आलेलं. कर्णधारांनी जी जबाबदारी सोपवली, कर्णधारांनी ज्या टर्निंग पॉईंटला या गोलंदाजाला गोलंदाजी दिली ती अगदी महत्त्वाची आहे आणि त्याच्या विश्वासाला पात्र ठरत असलेली ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र जमिनीला चुंबन घेत मैदानाला यावेळेला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय बॉल आणि जोपर्यंत फेकी होणार एक धाव पूर्ण केली जाते. 1-2 न मात्र आस्किंग रन रेट वाढत जाणार आहे आणि मात्र मोठं प्रेशर मिडल ऑर्डर एखादा विकेट जर अजून गेला मिस्टर वैभव तर कदाचित मधल्या फळीमध्ये मिडल ऑर्डरचे खेळाडू आहेत त्यांना मात्र प्रेशराईज विकेट ठेवून टार्गेट ही चेस करायचं आहे. अशा वेळेला मात्र अडचण निर्माण होऊ शकते. गोलंदाजी आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेले आहेत. सुमित याचे खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 धाव खर्च करतोय आणि महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला हाताळतोय. ज्या षटकामध्ये धावांची गती हवी आहे ती मात्र खिडकाळी संघाला त्या षटकामध्ये थांबून ठेवतोय. अगदी कंजूसीची गोलंदाजी पाहायला मिळते सुमित याच्या माध्यमातून. बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये. थोडीशी फंबलिंग जरूर झाली. यावेळेला 1 धाव ही मिळाली. स्वतःवर नाराज असणार सुमित, कारण जेवढे प्रयत्न करतोय तेवढी चांगली फिल्डिंग करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला. मात्र गोलंदाजाला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण किंवा झेल घेणं एवढं सोपं नसतं मित्रांनो, कारण तो त्या गतीने असतो आणि त्या गतीने स्वतःवर कंट्रोल करणं, झेल घेणं, त्यानंतर मात्र फिल्डिंग करणं हे एवढं सोपं नसतं. तरीही चांगला प्रयत्न सुमित याच्या माध्यमातून झाला. मात्र 1 धाव मिळाली. 1 धावीनं जर विचार केला आपण तर धावा आहेत त्या 28 धावा. 28 फॉलोअप 2 विकेट्स. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. लेग स्टंप सोडून हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. थोडंसं संशय व्यक्त केला गोलंदाजांनी, परंतु पण तटस्थ भूमिकेमध्ये लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. अंपायर सांगतात आम्हाला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल सुमित याला. यावेळेला मात्र 1 धाव मिळणार आणि खूप चांगली गोलंदाजी आहे आणि थोडंसं नाराज, परंतु अंपायर्स म्हणजे मगाशीच वैभव म्हणाले की अंपायर म्हणजे खूप महत्त्वाचं न्याय देवता क्रिकेटमधली आणि हार्ट ऑफ क्रिकेट गेम, हृदय समजलं जातं क्रिकेटचं, कारण खूप महत्त्वाची जबाबदारी असते त्यांच्यावर. त्यांना रिटॅक नसतो. 1 शॉट अँड शॉट कम्प्लीट, जे की पहिल्या शॉटमध्येच त्यांना संपूर्ण काही शॉट कंप्लीट करायचं असं रिटॅक नसतं आणि तो प्रयत्न इथे मात्र निश्चितपणे एक ताकदीने प्रयत्न करताना प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका खूप महत्त्वाची असते. ब्लॉक होलमध्ये बिलकुल बॉटम एज मध्ये पिच केलं या बॉलला.
काय दर्जेदार गोलंदाजी घुसतोय या सामन्यामध्ये. गोलंदाजी करत असलेला संघ अर्थातच दहिसर संघ. यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी सुमित भोईर याची पाहायला मिळाली. या षटकामध्ये आल्या मात्र 3 धावा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 12 उर्वरित चेंडू असणार आहेत आणि आता मात्र 35 धावांची गरज आहे. अडचणीत आहे मी म्हणणार नाही की या सामन्यावर वर्चस्व गाजवतोय, कारण स्पर्धे क्रिकेट आहे. बऱ्याचशा प्रमाणात आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहतो. एक एक षटकामध्ये आपण 36 पेक्षाही जास्त धावा पाहिलेल्या आहेत. क्रिकेट आहे, काही होतं. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. अजूनही ताकद लावावी लागणार आहे. यावेळेला मात्र फलंदाज जे आहे त्यांच्याकडनं खरोखर अपेक्षा असणार आहे अर्थातच फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाला, कारण इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. ताकदीची खेळी करावी लागणार. या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल, पुढच्या प्रवासाला आपल्याला इथे कायम राहायचं असेल तर मात्र इथून ताकद लावावी लागणार आहे. नक्कीच नक्कीच कारण रोशन सकपाल सर, आपण कालच्या दिवसामधील चित्र पाहिलं असेल. या मैदानावर एक मोठ्यात मोठा टार्गेट आपण चेस करू शकतो, कारण एका षटकामध्ये 24 चेस होताना काल आपण पाहिलेत. याचा अर्थ हे मैदान फलंदाजांसाठी अनुकूल आहे. जरी टर्निंग पॉईंट ओव्हर असली तरी पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी वेल आहे. 12 बॉलमध्ये 35 करायच्यात अद्यापर्यंत. या मॅचमध्ये इंटरेस्ट किती, या मॅचमध्ये वर्चस्व कोण गाजवेल हे षटक त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. हा वैभव, आणि मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये या सामन्याचं पूर्ण चित्र आपल्याला समोर स्पष्ट दिसेल. जवळजवळ प्रेक्षकांचा जो अंदाज आहे तो पहिल्या षटकामध्येच आपल्याला पाहायला मिळेल, कारण पहिल्या षटकामध्ये किमान 18-20 धावा येत आहेत. तर सामन्यामध्ये म्हणजे जिवंत राहू शकतो फलंदाजी करत असलेला, म्हणजे आशा वाढू शकतात फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाच्या. मात्र पहिला षटक जर आपल्याला 5-7-8 धावांचा जर आला तर मात्र वर्चस्व गाजू शकतो गोलंदाजी करत असलेला दहिसर संघ. पाहूया गोलंदाज कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपवणार आहे. गोलंदाजी करत असलेला संघ हा महत्त्वाचा आहे, कारण या महत्त्वाची 2 षटकांमध्ये संघाची ताकद आपल्याला दाखवायची आणि खरोखर या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्याचं काम गोलंदाजांच्या हातामध्ये आहे आता मात्र. कारण फलंदाजांचं काम केलेलं आहे. 64 धावांचं मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. ते मात्र खिडकाळी संघासमोर यावेळेला मात्र आदित्य पाटील गोलंदाजी करणार. 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे फलंदाजी करत असताना खिडकाळी संघाला. आदित्य गोलंदाजी करणार. खूप महत्त्वाची जबाबदारी, खूप महत्त्वाचे 12 बॉल टाकले जाणार आहेत ते मात्र दहिसर संघाकडून, आणि खूप महत्त्वाचे असणार आहेत ते मात्र खिडकाळी संघासाठी. आदित्य, हिअर इज फर्स्ट वन. पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर हलकासा बाहेर निघाला बॉल. काय ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. त्याला माहिती आता विकेटची गरज नाही, मला जास्तीत जास्त डॉट कसे चेंडू काढता येतील, त्यामुळे विकेटवर अटॅक नाही आहे. आपण पाहतोय आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी करतोय, आणि आपण नेहमी पाहत आलो वैभव यॉर्कर लाईनच्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉटने उडवता येतो बॉल. हाही मस्त बॉल होता. यावेळेला रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि इथून मात्र परतावं लागेल फलंदाजाला. गरज होती का या विकेट टाकण्याची, हा मोठा प्रश्न प्रेक्षकांमध्ये. आउटसाइड द ऑप्शन यॉर्कर लाईनचा जो बॉल असतो, यॉर्कर लाईनचा आता सर्रास फलंदाज हेलिकॉप्टर शॉटनी यॉर्कर लाईनचा चेंडू उडवला जातो षटकार चौकारासाठी. मात्र आउटसाइड द ऑप्शन गोलंदाजी जर करत असेल एखादा गोलंदाज तर मात्र मोठा प्रश्न असतो फलंदाजांसमोर, आणि तसाच काहीसा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट जाताना पाहायला मिळेल. 3 विकेट आतापर्यंत फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाच्या. धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावर आहे ती मात्र 29 धावा. 10 उर्वरित चेंडू असणार आहेत आणि 35 धावांची गरज आहे. तुम्ही आणि मी आहे नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पुरस्कृत खर्डी चषक 2021 मध्ये पहिलं सकाळचं सत्र आहे. पहिली मॅच आपण पाहू शकाल खिडकाळी आणि दहिसर या 2 संघांमध्ये. मोठा फटका जरूर खेळला गेला.
ऑन साईडला या क्षेत्ररक्षक उभा आहे, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही, मात्र थोडीशी फंबलिंग, एक थोडीशी नजरहटी आणि दुर्घटना घटी असं म्हटलं जातं ना, तसंच काहीसा प्रकार. इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. धावा कशा येत आहेत खिडकाळी संघाला अजिबात त्याची गरज नाही आहे, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने खूप प्रयत्न करत असलेले हे खिडकाळी संघाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हितेश पाटील हिने एक नंबर 5 या 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. मिस टायमिंग शॉट खेळला गेला, बॅटवर बरोबर घेतला गेला नाही फलंदाजाच्या माध्यमातून. फुटवर्कचा वापरही नव्हता आणि त्याचा बेनिफिट मात्र गोलंदाजी करत असलेल्या संघाला मिळतोय. आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी आदित्य पाटील याच्यावर जबाबदारी सोपवलेली कर्णधारांनी आत्तापर्यंत तरी ती जबाबदारी चोख पार पाडताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करत असलेल्या दैसर संघाकडून. कारण आता मात्र 8 चेंडू आणि 32 धावा, समीकरण वाढतं आहे, आलेख उंचावतोय आणि वेळ निघून जाते फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाच्या हातून. यावेळेला मात्र मोठा फटका, अपेक्षा होती या फटक्याची आणि ती अपेक्षेची पूर्तता करतोय हा फलंदाज. आल्या 6 धावा. हितेश पाटील याच्या बॅटमधून हा षटकार आला आणि या षटकारानं मात्र आशेचं किरण म्हणजे ज्या आशा पल्लवित झालेल्या असतील खिडकाली संघाच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये. कारण ज्या षटकाराची गरज होती आता पहा 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. अजून एखादा वैभव मोठा फटका आला तर कदाचित अजूनही सामन्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न खिडकाळी संघ नक्कीच करेल, परंतु तसं करून देणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण खूप मेहनत दैसर संघ सुद्धा करतोय या सामन्यामध्ये टिकून राहण्याची. दोन्ही संघ आपण पाहतोय या मैदानात पण बाहेर जायला तयार नाहीयेत, ही स्पर्धा सोडायला तयार नाहीयेत, हा सामना सोडायला तयार नाहीये. ठस्स ना दोन संघांमध्ये, एकीकडे खिडकाळी तर दुसरीकडे दैसर. इनर एज लागली, विकेट किपरच्या हातून बॉल सुटला, एक धाव पूर्ण केली जाते आणि अशा नंतर षटकाची समाप्ती होते. आपण पाहू शकाल यावेळेला मात्र धावा होत आहे धावफलकावर 39 धावा, उर्वरित 6 बॉल आणि 25 धावांची गरज आहे फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघासाठी. तमाम प्रेक्षक वर्ग प्रत्येक स्टँडमध्ये आपल्याला हळूहळू गर्दी वाढताना दिसते. ही खऱ्या अर्थानं यशोगाथा आहे मी म्हणेन दिनेश पाटील सरांची आणि त्यांच्या पूर्ण टीमची. आणि हा खऱ्या अर्थानं वरद हस्त आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांचा पाठीराखण, ज्यांचं खूप मोठं आशीर्वाद आहेत, त्या अनुषंगाने या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आणि एक मोठी जी की ताकद प्रस्थापित करण्याची ताकद निर्माण होते या आयोजकांमध्ये. आणि हा प्रेक्षक वर्ग आणि आयोजकांनी केलेली अलोट मेहनत ही खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी एक पोचपावती आहे. प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांची मंडळी नेहमीच या स्पर्धेला पाहायला मिळाले. आपण यूट्यूबच्या माध्यमातूनही बऱ्याच दिवस ही स्पर्धा पाहत आहोत. उद्याचा शेवटचा दिवस असावा कदाचित या स्पर्धेचा, म्हणजे उद्या मेगा फिनाली या मैदानावर पाहायला मिळेल. त्यावेळेस प्रचंड प्रमाणात गर्दी असणार या मैदानामध्ये. चला तर सामन्याला सुरुवात करूया. 6 चेंडू उर्वरित आणि 25 धावांची गरज आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोणाच्या हातामध्ये जबाबदारी? आताच आमचे गुणलेखक मला सांगतायत पंकज की कालच्या दिवसामध्ये षटकामध्ये 24 धावा चेस 24 धावांपर्यंत फलंदाजी केलेली फलंदाजांनी 24 धावांचा टार्गेट चेस झालेला हा 25 धावांचा आहे 6 चेंडूंमध्ये. पाहूया आपण बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही संघांना, कारण मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेच्या बाहेर नाही खिडकाळी संघ जाऊ इच्छित नाही दैसर संघ जाऊ इच्छित, परंतु एकाला तर जावंच लागणार. कारण आपण पाहू शकतो ही स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतं आणि खऱ्या अर्थानं कोणत्याही संघाची हार नसते किंवा कोणत्याही संघाची जीत नसते. जीत असते ती क्रिकेटची. जीत विजय असतो तो फक्त आयोजकांचं, जिंकतो तो फक्त आयोजक, जिंकतो तो फक्त क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने इथे जिंकलेत दिनेश पाटील सर आणि त्यांची पूर्ण कमिटी, यांचं खरोखर मनापासून कौतुक. आपण पाहत आहात खर्डी चषक 2021चा एक जबरदस्त क्रिकेटचा हा जो कुंभमेळा. कित्येक दिवस आपण या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात. 6 चेंडू आणि यावेळेला मात्र नो बॉल. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव धोका होऊ शकतो आणि इथे मात्र विकेट.
घाई करायची गरज होती का, हा एक मोठा प्रश्न नक्कीच फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघामध्ये आला असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल 41 धावा होत आहेत 4 विकेटच्या मोबदल्यात. उर्वरित 6 बॉल असणार आहेत आणि 23 धावांची गरज आहे. आपण पाहू शकाल फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाचा जो स्टँडिंग जो किमा आहे त्यामधून बऱ्याचशा प्रमाणात चर्चेला उधाण येताना पाहायला मिळतोय. कारण महत्त्वाचा सामना आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये नो चेंडू सुद्धा पडलेला. अशा वेळेला रनआउटच्या स्वरूपात विकेट टाकणं खरंच गरज होती का या विकेटची, असा प्रश्न निश्चित त्या सेटिंग पॅव्हलियनमध्ये विचारला जातोय त्या फलंदाजाला. आणि यावेळेला फ्री हिट कायम असणार आहे. अंपायर समाला सांगतायत. तज्ज्ञ पंच आहेत. 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. आणि एकाच दुसरा मोठा फटका जर पहिल्या 2-3 बॉलमध्ये आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला तर मात्र या सामन्यामध्ये मजा येणार आहे. गोलंदाज यावेळेला तयार आहे. एज लागली आणि इथून मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळणार. एक धावेनं हळूवारपणे मूव्ह होतोय धावसंख्येचा फलक. 42 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि आता उर्वरित 5 बॉल आणि 22 धावा. काय जबरदस्त पहिला सामना आपण पाहू शकाल. थंडीच्या वातावरणामध्ये गरमाहट पसरवणारा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय खिडकाळी आणि दहिसर या दोन संघांच्या मध्ये. उर्वरित 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. मोठा फटका, मज्जा आणणार या स्पर्धेमध्ये. कार्पेट शॉटने खेळला. या बॉलला मात्र लॉंग ऑन सीमारेषे लगत अडवलं जात आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेटी पाहायला मिळते. परतावा लागेल फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाच्या फलंदाजाला. फलंदाजीसाठी आपण सागर ठाकूर याला पाहू शकाल. 4 उर्वरित चेंडू असणार आहेत आणि 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ती मात्र फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघासाठी. गोलंदाज यावेळेला सज्ज. खणून काढण्याचा प्रयत्न होता. बॉटम एजला पिच केला या गोलंदाजानं. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. अक्षय पाटील याची स्तुती करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये जी जबाबदारी आकाश पाटील याची स्तुती करावी लागेल. शेवटच्या षटकामध्ये जी कर्णधारांनी जबाबदारी दिली होती ती अगदी जबाबदारी चोखरित्या पार पाडत असलेला हा गोलंदाज आपण पाहू शकाल आकाश याला. 3 चेंडू 21 धावा नॉट पॉसिबल. कारण 3 षटकार जरी लगावले गेले तरी 18 धावा येऊ शकतात. या वेळेला मात्र खिडकाळी संघाला कोणता तरी चमत्कारच या स्पर्धेच्या वर जिंकून देऊ शकतो. मात्र तो चमत्कार घडणं कठीण आहे. एज लागते बॅटची. आणखीन एक विकेट पाहायला मिळेल खिडकाळी संघाचा माघारी परतताना. पाहू शकाल यावेळेला मात्र विजयाच्या उंबरट्यावर उभी आहे गोलंदाजी करणारी दहिसर संघ. कारण औपचारिकता राहिलेली आहे. 2 उर्वरित चेंडू असणार आहेत आणि 21 धावांची गरज. समोर आपण सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांचा फ्लॅक्स पाहू शकता. दोन बॉल आणि 21 धावांची गरज आहे. नॉट पॉसिबल. कारण असा कोणताही फटका नाही आहे जो विजयाकडे घेऊन जाईल. मात्र यावेळेला प्रयत्न नक्कीच मोठे फटके खेळून प्रेक्षकांचे मने जिंकण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेल फलंदाज. तोही प्रयत्न मात्र यशस्वी ठरतोय. आणि आता शेवटचा एक चेंडू आहे उर्वरित.
म्हणजे या स्पर्धेचा निकाल जवळजवळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचला गेलेला आहे. औपचारिकता बाकी आहे. विजयाचे दरवाजे उघडले गेलेले आहेत दहिसर संघासाठी. खूप मस्त सामना पाहायला मिळाला. इथे दहिसर विरुद्ध खिडकाळी सकाळच्या रम्य वातावरणामध्ये रंगलेली ही स्पर्धा या चेंडूनंतर पूर्णत्वाला जाईल. आणि जरूर चौकार आला, परंतु ह्या चौकार षटकारांची अपेक्षा षटकार आहे जरूर अगोदर होती, परंतु चांगला प्रयत्न इथे मात्र फलंदाजी करत असलेल्या खिडकाळी संघाचा पाहायला मिळाला. या स्पर्धेवर वर्चस्व गाजवते खिडकाळी संघ आणि या स्पर्धेबाहेर दहिसर संघ आपल्याला जाताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे आपण हार्दिक अभिनंदन करूया. बेस्ट ऑफ लक देऊया पुढच्या वाटचालीसाठी दहिसर संघाला. दोन्ही संघांनी शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. हा डिसिप्लिन आहे, हा स्पर्धेचा नियम आहेत हे, आणि टेनिस क्रिकेटला लागलेली शिस्त आहे. दोन्ही संघाने इथे मात्र शेक हँड करायचं आहे. राहुल पाटील फलंदाजी पाहिली आपण 10 चेंडू 29 धावा. जयेश भोईर यांनी 6 चेंडूंमध्ये 13 धावा जरी खेळ